चला, तर आज आपण बाळांनो तुमच्या सीईटी मधला एक सुंदरसा चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे सॉलिड स्टेट. त्याला आपण स्टार्टिंग करणार आहे. तुम्ही स्क्रीनवरती तर बघितलंच असणार आहे, काहीतरी सांगितलंय शिका सिक्रेट 99% मिळवायचे. ठीक आहे, हे सगळेच टाकतात, आम्ही बी टाकलं, हे कॉमन आहे बरं का. सगळ्याला काय मिळणार नाहीयेत, जो अभ्यास करेल ना त्यालाच मिळणार आहे, ते लक्षात ठेवा. बरं, आता आपण टॉपिककडे जाऊ बाळांनो. सॉलिड स्टेट हा लेसन तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. बट बाळांनो इकडे बघा, सीईटी मध्ये तुम्हाला काही क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काही थेअरीची गरज असते. ती थेअरी मी चांगली सांगतो, बारकाईने ऐका, नाही लक्षात राहिली परत परत मला विचारा. आता बघा, तुमच्या सॉलिड स्टेट चॅप्टर बद्दल मी जास्त बोलणार नाही. आता हे जे सॉलिड नाव आहे ना बाळांनो, तुमच्यासाठी काय पण सॉलिड असतं. पोरी सॉलिड असतात, पोरं सॉलिड असतात, पोरींसाठी कोणी कोणासाठी सॉलिड आहे. पण इकडे लक्ष द्या, हे सॉलिड स्टेट म्हणजे बाळांनो हे मॅटरची स्टेट आहे. आता हे मॅटर काय भाऊ तुम्ही करतात ते मॅटर नाही पोरांनो. हे मॅटर म्हणजे पदार्थ किंवा वस्तू. आणि मॅटरच्या 3 स्टेट असतात बाळांनो, एक असते सॉलिड, लिक्विड आणि गॅस. बरोबर, त्यातली आपण जी शिकणार आहे ती सॉलिड स्टेटचा आपण अभ्यास करणार आहे बाळांनो. ओके, आता सॉलिड स्टेट मध्ये तुम्ही थेअरीत वाचलेलं आहे की सॉलिड स्टेट मध्ये 2 टाईपचे सॉलिड असतात. 2 टाइप्स ऑफ सॉलिड. एक तुम्ही शिकले होते अमॉर्फस सॉलिड, एक शिकले होते क्रिस्टलाइन सॉलिड. आता ह्या अमॉर्फस आणि क्रिस्टलाइन वरून आतापर्यंत प्रिव्हियस इयर मध्ये मला क्वेश्चन दिसला नाही, म्हणून तो टॉपिक मी टीचिंग्स मध्ये घेतला नाही. बट 1 मिनिटामध्ये सांगतो की क्रिस्टलाइन सॉलिडचे डायरेक्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा. NaCl लक्षात ठेवा. NaCl म्हणजे मीठ. सगळ्यांना माहिती आहे ना मीठ? हा, आवडतं ना? हा, नाही जाऊ दे, मग काय उपयोग नाही तुमचा. साखर आवडते का? साखर हा कशा फॉर्म मध्ये असते? क्रिस्टलाइन. कशा फॉर्म मध्ये असते? क्रिस्टलाइन्स. म्हणजे बाळांनो लक्षात ठेवायचं, जे क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात यांच्या ज्या पार्टिकलची अरेंजमेंट असते ही रेग्युलर पॅटर्न मध्ये असते. कशी असते? रेग्युलर. रेग्युलर लाईक नवीन वर्ड आहे बेटा केमिस्ट्रीमध्ये, ज्याचा अर्थ होतो पेरियडिक. कसा? पेरियडिक. पेरियडिकचा अर्थ होतो की नंबरने, सिक्वेन्सने. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, जेवढे पण क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात यांचं जे नेचर असतं ते असतं अनआयसोट्रॉपिक. हे लक्षात ठेवा थोडंसं बरं का. आलेलं नाही प्रश्न, पण आला तर डोक्यात ठेवा. जे क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात यांचं जे नेचर असतं ते असतं अनआयसोट्रॉपिक. आता अनआयसोट्रॉपिकचा अर्थ काय ते सांगतो, बारकाईने लक्ष द्या. अनआयसोट्रॉपिक्स म्हणजेच काय, यांची जर आपण जॉमेट्री बघितली स्ट्रक्चरल, तर ती जॉमेट्रिक जी असती ती तुमची सेम असते. पार्टिकलची कशी असते? सेम, सारखी. म्हणजे क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये येणारे सर्व एक्झाम्पल आणि त्यांची जी पार्टिकलची अरेंजमेंट किंवा त्याची जी काही जॉमेट्री असते म्हणजे स्ट्रक्चर जो काही शेप असतो तो तुमचा कसा असतो? सेम असतो क्रिस्टलाइन मध्ये. आणि म्हणून त्याला म्हणतात अनआयसोट्रॉपिक्स. एकच डोक्यात ठेवा, बाकी थेअरी सोडा. चला डिलीट करा, जो पार्ट सांगितला तो डिलीट करा. 2 मिनिटं लक्षात काय ठेवायचं लक्ष द्या. लक्षात फक्त एवढंच ठेवा की जे क्रिस्टलाइन सॉलिड असतात, इथे लिहून देतो इकडे बघा बाळांनो, जे क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात त्यांचं नेचर काय असतं? नेचर नेचर कसं असतं? अनआयसोट्रॉपिक. एवढंच डोक्यात ठेवा बस, बाकीच पार्ट सोडा. डायरेक्ट लक्षात ठेवा क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव्हिंग नेचर्स अनआयसोट्रॉपिक. बस समजलं? डन. एक्झाम्पल NaCl. ओके, पुढे अमॉर्फस मध्ये काय डोक्यात ठेवायचं? अमॉर्फस म्हणजे अमॉर्फस मध्ये काय म्हणायचं? याचं जर अनआयसोट्रॉपिक असेल तर त्याचं कसं असेल? तुमचं आयसोट्रॉपिक. एवढं लक्षात ठेवा डायरेक्ट. म्हणजे हे कुणाचं असणार बाळांनो? तुमच्या अमॉर्फस सॉलिडचं. कुणाचं बाळांनो? अमॉर्फस सॉलिडचं. अमॉर्फस सॉलिडचं नेचर काय? आयसोट्रॉपिक. बरोबर. आता याचे एक्झाम्पल कसे ओळखायचे? याच्या एक्झाम्पल कोण कोण येतं बघा. याच्या एक्झाम्पल मध्ये येतं प्लास्टिक. माहिती सगळ्यांना? अरे प्लास्टिक माहित नाही का? खूप साऱ्या ठिकाणी प्लास्टिकचा वापर होतो बरं का. काही ठिकाणी चांगला होतो, काही ठिकाणी वाईट पण होतो, पण प्लास्टिकचा वापर होतो. हा तुम्हाला हळूहळू समजेल थोडे मोठे झाल्यावरती. पुढे चला. पुढे आहे हे प्लास्टिक, परत आहे ग्लास. माहिती ना? काच माहिती ना? हो बर, काच. त्याच्यानंतर दुसरं रबर. माहिती का? नाही माहिती? माहिती ना? बर, रबर. आता इकडे लक्ष बाळांनो, अनआयसोट्रॉपिक्स मध्ये हे 3 किंवा ह्या कॅटेगरीचं एखादं एक्झाम्पल तुम्हाला आलं तर ते कुणाच्या कॅटेगरीमध्ये येतं? अमॉर्फसच्या. कुणाच्या येते बाळांनो? अमॉर्फसच्या. बट इथून क्वेश्चन्स पडत नाही बाळांनो, म्हणून या पार्टला मी जास्त थेअरीत घेतलेलं नाही. आता क्वेश्चन येणारा पार्ट आपण शिकणार आहेत. एक लक्ष द्या. आता सॉलिड पार्टिकल जे असतात या सॉलिड पार्टिकल्समध्ये तुम्हाला एक छोटासा टॉपिक होता, युनिट सेल. काय टॉपिक होता? युनिट सेल. सगळ्यात पहिली ही युनिट सेल असते काय? जरा हिच्याकडे बघा जरा. हे बघा युनिट सेल असे असते, मी सांगतो बघा. असा एक स्क्वेअर बॉक्स काढलाय 2 मिनिटासाठी. आता स्क्वेअर बॉक्स काढल्यानंतर दुसरा स्क्वेअर बॉक्स असा काढा. काढल्यानंतर बघा याला इथे जोडा, याला इथे जोडा. फक्त जोडाजोडी करायची बस, तोडायचं नाही. फक्त काय करायचं? जोडायचं. जोडायचं कुठं? कॉर्नरला. कुठे जोडायचं? कॉर्नर. काय जोडायचे? कॉर्नर. तुमची युनिट सेल तयार होते. काय तयार होते? युनिट सेल. आता एक लक्ष द्या, ह्या युनिट सेल्स मध्ये बेटा कॉर्नर किती बघा? 1 2 3 4 5 6 7 and 8. म्हणजे तुमची प्रत्येक जी काही युनिट सेल असेल तिचे कॉर्नर किती? 8 कॉर्नर.
किती कॉर्नर असतात? 8 कॉर्नर. हे लक्षात ठेवा. म्हणजे युनिट सेलला टोटल कॉर्नर 8 असतात. कळलं? ओके, हे लक्षात ठेवा. आणि ह्या 8 कॉर्नरचा मिळून किती ॲटम्स तयार होतो तुम्ही शिकलेले. किती ॲटम्स तयार होतो? 1 ॲटम्स. राईट. आणि कुठे मला एक सांगा बरं, कोणती युनिट सेल आहेत? युनिट सेलचे तुम्ही टाईप शिकलात. सिंपल क्युबिक युनिट सेल, त्याच्यानंतर तुम्ही शिकलात बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल, त्यानंतर तुम्ही शिकलात फेस सेंटर क्युबिक युनिट सेल, आणि लास्ट एक होती बाळांनो, ती पुस्तकात नव्हती तुमच्या बट आहे, बेस सेंटर क्युबिक युनिट सेल. सीटीला त्याच्यावर क्वेश्चन आलता म्हणून सांगतोय. इकडे बघा, तुम्ही कोणत्या कोणत्या युनिट सेल शिकला माहिती का? SCC सिंपल क्युबिक युनिट सेल. परत कोण शिकला माहिती का? BCC बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल. परत कोण शिकला माहिती आहे? FCC फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. आणि नंतर तुम्ही शिकलेला आहात बेस सेंटर. आता हे दोघं जरा सारखे दिसतात म्हणून याला एक नवीन नाव आहे बाळांनो, एंड सेंटर क्युबिक युनिट सेल. आता याच्यामध्ये फक्त तुम्हाला ॲटम्स किती प्रेझेंट असतात एवढं लक्षात ठेवायचंय. राईट. डिटेल एक्सप्लेनेशनची गरज नाहीये. डिटेल एक्सप्लेनेशनची गरज असते तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असतं. इथं डिटेलची गरज नाहीये. हे नंबर मी ऑलरेडी कुठं दिलेत? इथं दिलेले आहेत. आता बारकाईने ऐका. बर, नंबर ऑफ ॲटम इन डिफरंट युनिट सेल. आता पहिला युनिट सेलचा टाईप आपण बघितलाय, प्रिमिटिव्ह युनिट सेल. आता ही प्रिमिटिव्ह जो वर्ड आहे ना बाळांनो, याला सिंपल पण नाव आहे. काय दुसरं नाव? सिंपल, साधे, तुमच्यासारखे. ठीक आहे, तुम्ही चालू आहे तो भाग वेगळा आहे बट हे सिंपल असतं, लक्षात ठेवा. हे सिंपल शब्द बदनाम झाला तुमच्यासारख्या पोट्ट्यांमुळे. बघा याच्यामध्ये किती ॲटम प्रेझेंट असतात? किती ॲटम प्रेझेंट असतात? 1. किती? अरे का दाडे, ॲटम ॲटम काय म्हणतो? मला हसू येऊ राहिले राव. अरे 1 म्हण ना. काय इंटरेस्ट राहते ॲटम शब्दात? अवघड राव तुझं. अवघड आहे. शिकवत हो, एवढा क्रॅश कोर्स शिकू द्या जरा, आहे ना, जरा शिकू द्या. लक्ष द्या. हे पुढचा नंबर वाचा अगोदर, नंतर हे वाचा. नाही ती वाचूच नका तुम्ही, फक्त एवढंच वाचा. कळलं? बर, पुढे चला. दुसरं आहे फेस सेंटर युनिट सेल. किती ॲटम्स प्रेझेंट असतात बाळांनो? 4. राईट. ओके. बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल, त्याच्याकडे किती ॲटम्स प्रेझेंट असतात? 2. आलं लक्षात? ओके. म्हणजे बघा तुमच्या सिंपल क्युबिक बाहेर काही नाही का, वाचू नका. चॅप्टरच लय वेगळा आहे राव पोरांनो. ठीक आहे, याच्यात मजाच वेगळी. बघा तुमचा जो सिंपल क्युबिक युनिट सेल असतो ना, त्याला ॲटम किती असते? 1. बरोबर. तुमच्या फेस सेंटर क्युबिक युनिट सेलला ॲटम किती असतात? 4. त्याच्यानंतर तुमच्या बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेलला ॲटम किती असतात? 2. त्याच्यानंतर तुमच्या लास्ट एक बाळांनो, जिचं नाव आहे बेस सेंटर. काय नाव आहे बाळांनो? बेस सेंटर. ही पुस्तकात नाहीये तुमची जास्त एक्सप्लेन केली पण आलेला आहे याच्यात प्रिव्हियस इयरला क्वेश्चन. बेस सेंटर क्युबिक युनिट सेल. क्युबिक युनिट सेल मध्ये बाळांनो 2 ॲटम प्रेझेंट असतात. म्हणजे त्याला किती ॲटम असतात टोटल? 2. कोणला? BCC ला. राईट. आता बघा इकडे मार्केट बघा बाळांनो. आता एकदा मी सांगतो परत एक्सप्लेनेशन, लक्ष द्या. आता इथे बघूयात आपण. इथं मला एक सांगा, SCC ला किती ॲटम असतात? 1. त्याला एकच ॲटम असते. आलं लक्षात? बर. तुमच्या BCC ला किती ॲटम असतात? 2. पाठी भाऊ. FCC ला किती ॲटम असतात? 4. हा सगळ्यात रिच आहे भाऊ, याची मागणी जादा आहे मार्केटमध्ये. त्याच्यानंतर लास्टचा जो तुमचा BCC असतो किंवा ECC असतो, किती ॲटम बाळांनो? 2 ॲटम्स. याच्यावरून एक क्वेश्चन चालतं बाळांनो प्रिव्हियस इयर मध्ये, बरं का. तुम्हाला जरा मला ते दाखवायचं आहे. याच्यावरून एक क्वेश्चन आला होता आणि तो क्वेश्चन आल्यानंतर तो पार्ट तुम्ही वाचलेला नव्हता, त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युज झालं होतं बरं का. त्या पार्ट्समध्ये मी क्वेश्चन्स टाकण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये लक्ष द्या, लगेच दाखवून घेतो क्वेश्चन्स, म्हणजे टेन्शनच नको. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी वेळेत दाखवल्या की टेन्शन राहत नाही. नाही नाही हे बी नाही. आयला कुठं गायब झालं? जाऊ द्या, त्याची ॲटम दुसऱ्या सोबत पळून गेली वाटतं. इकडे लक्ष द्या. जाऊ द्या, सांगा मी जिथं आला तिथं. सापडत नाहीये. बर असो. तर हे लक्षात ठेवा. पुढे बाळांना अजून एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे बरं का. एक लक्ष द्या बाळांना. हे जे आहे ना, हे 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 IMP बरं का आता पेपरला. याच्यावरून तुम्हाला कॅल्क्युलेशन्स येतात. काय येतात? कॅल्क्युलेशन्स. आता बारकाईने लक्ष द्या बाळांनो. बघा, लेट्स द नंबर ऑफ क्लोज पॅक्ड स्पियर. आता समजा क्लोज पॅक्ड स्पियर आहेत, बरोबर. स्पियर तुम्हाला माहिती आहे का? 1 डायमेन्शन 2 डायमेन्शन असं शिकलात सॉलिड स्टेटमध्ये. कुठे बघितलं सॉलिड स्टेटमध्ये असं 1 डायमेन्शन 2 डायमेन्शन? पार्टिकल अरेंज इन द लिनियर पॅटर्न, पार्टिकल अरेंज इन द एक दुसऱ्याच्या वरती अरेंज केलेले होते. बघितलं का? नाही बघितलं? 1 डायमेन्शन 2 डायमेन्शन स्क्वेअर पॅक स्ट्रक्चर, SCP SCP या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत ना. बरं, आता तिथून आहे ना बाळांनो न्यूमेरिकल्स मध्ये क्वेश्चन्स येतो बरं का. आता बघा, जर समजा तुम्हाला पहिल्यासाठी आला बघा, लेट द नंबर ऑफ क्लोज पॅक स्पियर. क्लोज पॅक म्हणजे कोण आला माहिती का? याचा अर्थ काय झाला? CCP. काय झाला बाळांनो?
सीसीपी. सीसीपी साठी फक्त काय वापरायचे आपल्याला एन. एन म्हणजेच नंबर ऑफ पार्टिकल्स. दिलेले नंबर ऑफ पार्टिकल्स मल्टिप्लाय बाय तुम्हाला माहिती 1 मोल्स इज इक्वल टू हाऊ मेनी ॲटम्स बेटा 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. राईट, मी लिहून देतो इकडे बघा. आता हा फॉर्म्युला सांगतोय, याचा फक्त एननी फॉर्म्युला दाखवलाय, बट एनला मल्टिप्लाय करताना फॉर्म्युला काय वापरायचं तुम्हाला 6.022 इंटू 10⁻23 22 किती वापरायचा 22 वापरा. 23 वापरा नाही तर 22, शक्यतो 23 आहे आपला ॲव्हरेज नंबर हा 23 आहे, तर 23 वापरला तरी सुद्धा चालेल, काय प्रॉब्लेम नाही. या खालच्यात पण नंबर ऑफ ऑक्टॅहेड्रल ऑइड्स, कोणते ऑइड्स विचारले तर हे विचारतात बरं का पेपरला. तर फॉर्म्युला कोणता येणार तुमचा एनचा. कोणता येणार फक्त एनचा. त्याच्यानंतर पुढचा इथं बघा नंबर ऑफ द टेट्राहायड्रल ऑइड्स इन जनरेटेड. आता टेट्राहायड्रल ऑइड्स जर विचारलं, काय विचारलं टेट्राहायड्रल्स ऑइड, तर कोणता फॉर्म्युला वापरायचा तुम्हाला 2n इंटू काय नंबर वापरायचा आहे हा वापरायचा. याच्यावरती बघा एक न्यूमेरिकल झालता बरं का, याच्या न्यूमेरिकल्स येतात थोडं लोचा होतं बरं का न्यूमेरिकल्स मध्ये, पण मी दाखवतो तुम्हाला तो आणि करू बी आपण लगेच वाटलंच तर. हे बघा इथं आलाय न्यूमेरिकल्स, बघा हा न्यूमेरिकल्स बघा, हे असा क्वेश्चन आहेत त्याच्यावरून. आता त्या प्रश्नाचं त्या फॉर्म्युल्याचं या क्वेश्चनचं तुम्हाला काहीच लिंकिंग लागत नाही, पण मी सांगतो हा कधी वापरायचा फॉर्म्युला ते सांगतो. आता तुम्हाला मी काय सांगितलं एकदा परत त्या पीपीटीवर जाऊयात आपण 1 मिनिटासाठी. ही पीपीटी होती, कोणती पीपीटी होती 2 मिनिटं. आता पीपीटी नंबर मला लक्षात ठेवा किती पीपीटी नंबर आहे, मग दोन्ही पण सांगतो मी तुम्हाला लगेच. क्वेश्चन पण लगेच करू आपण. किती नंबर पीपीटी आहे रे हा, अरे बघू लागत जा ना, दुसरं काय असं चांगलं बघू लागले असते, हे बघू लागा ना कामाच्या गोष्टी. हा लय बारीक हा, ही गोष्ट खरी. चला 12 नंबरची पीपीटी आहे. बरं असू द्या. आता इथे बघा बरं, ह्या फॉर्म्युल्यात आणि या क्वेश्चन मध्ये काय मेळ लागतोय का तुम्हाला जरा बघा. असे क्वेश्चन असते सीईटीला सांगण्याचा उद्देश हा घे बघा. आता तो इथून सोडवायचा आहे तो क्वेश्चन्स, म्हणजे ह्या फॉर्म्युला सोडवायचा. नंबर ऑफ टेट्राहायड्रल ऑइड्स जनरेट, फॉर्म्युला कोणता आहे 2n. क्वेश्चन मध्ये काय मेळ लागतो का बरं या फॉर्म्युलाचा. 12 नंबरची पीपीटी आहे, मी 12 नंबरची पीपीटी ओपन करतो. हा मला बघा बरं काय मेळ लागतो तुम्हाला, फॉर्म्युला कसा वापरायचा त्याचा जरा वाचा बरं. काय विचारलंय बाळांनो, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ टेट्राहायड्रल ऑइड्स. जर तुम्हाला असं विचारलं व्हॉट इज द नंबर ऑफ टेट्राहायड्रल ऑइड्स आणि ऑक्टाहायड्रल विचारले तर फक्त एनचा फॉर्म्युला वापरायचा. कोणाचा एनचा. आणि जर तुम्हाला टेट्राहायड्रल विचारलं तर कोणाचा फॉर्म्युला रे बाळा 2n चा. कोणाचा फॉर्म्युला आहे बाळा 2n चा. 2n इंटू ॲव्होगाड्रोज नंबर काय मला सांग बरं 6.022 इंटू 10⁻23 आहे की नाही फॉर्म्युला. आता मी सांगितलं ना टेट्राहायड्रॉइड्स मध्ये, आणि ऑक्टाहायड्रल असता तर फक्त n वापरला असता बरोबर. ओके आता लक्ष द्या किती मोल्स दिले रे बाळा आपल्याला 0.6. म्हणजे ही जी आहे तुमची नंबर ऑफ मोल्स ही व्हॅल्यू असते तुमच्या n ची. कुणाची व्हॅल्यू असते n. कुणाची व्हॅल्यू असते n. बघा मी कसं क्वेश्चन सोडतो. n ची व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला कळलं नाही टेन्शन घेऊ नका. मोल्स मध्ये जी व्हॅल्यू दिली असते ती कुणाची ठेवायची आहे n ची. आता लक्ष द्या मग कसं करणार बघा 2 इंटू n. n ची व्हॅल्यू काय बाळा 0.6 बरोबर. आता एक लक्ष द्या इंटू हा पुढला ॲव्होगाड्रोज नंबर 6.22 इंटू 10⁻23. आता बार काही लक्ष द्या इथपर्यंत आल्यानंतर हे फॉर्म्युला मी बरोबर वापरला का एकदा परत एकदा बघा. फॉर्म्युला सांगतो तुम्हाला परत एकदा बघा. मी तो फॉर्म्युला का वापरला जर एखाद्या डोक्यात प्रश्न आला असेल की सर हा फॉर्म्युलाच का वापरला, तर नीट वाचा फॉर्म्युला पहिला. काय विचारलंय नंबर ऑफ टेट्राहायड्रल ऑइड्स. जर टेट्राहायड्रल नंबर ऑफ टेट्राहायड्रल एवढा शब्द आला बघा, पुढे मागे क्वेश्चन कसा बी असू द्या घेणं देणं नाही, फक्त एवढं आलं नंबर ऑफ टेट्राहायड्रल ऑइड्स एवढं आलं की तुम्ही डोक्यात फॉर्म्युला काय पाहिजे 2n. जर तुम्हाला आलं नंबर ऑफ ऑक्टाहायड्रल ऑइड्स तर कोणता फॉर्म्युला पाहिजे तुमचा फक्त n. जर तुम्हाला आलं नंबर ऑफ क्लोज पॅक्ड स्पियर तर फॉर्म्युला काय फक्त n. n मल्टिप्लाय बाय ॲव्होगाड्रोज नंबर. आलं लक्षात. ओके बऱ्याचदा वेळानं तुम्हाला फॉर्म्युला आणि क्वेश्चन्स ह्या दोन गोष्टी कळत नाहीत पेपरमध्ये. सगळ्या गोष्टी येत असतात बट तुम्हाला त्या माहित नसतात. आता बघा इथं आलात याचं कॅल्क्युलेशन करूयात. आता याचं कॅल्क्युलेशन एकदम सोप्या पद्धतीने करायचं, वेळ बाहेर घालवत बसायचा नाही. इकडे बारकाईने लक्ष द्या. आता मला एक सांगा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती झालं बाळा 0.12. किती झालं 0.12 आणि 12 आणि 6 12 सक 72. 12 सक 72 म्हणजे येणारं उत्तर कुणाच्या पुढे येणार आहे रे 7च्या पुढे. शोधा ऑप्शन मध्ये डायरेक्ट काढीत बसू नका, डायरेक्ट टिक करा. लक्षात असा आन्सर म्हणजे याचा करेक्ट आन्सर हे बाळा 7.22. पुढचं काढत बसू नका. ऑप्शन कधीच पॉईंट मध्ये दिलेले सारखे नसतात, वेळ वाया घालू नका. म्हणजे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचे. आलं तुमच्या लक्षात. ओके तर अशा प्रकारे तुम्हाला करावं लागेल. म्हणजे तुम्हाला हे सगळं हळूहळू येईल. समजलं इथपर्यंत. चालायचं पुढे. काय झालं रे मला विचार. चल तर मला विचार थांब मला विचार. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन
हा बरोबर. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ह्या 12चं कुणासोबत मल्टिप्लाय होतं 6 सोबत. तर ते पॉईंटचा कशाला विचार करतो 12 गुणिले 6 12 सक 72 म्हणजे 7च्या पुढे उत्तर येणार आहे म्हणून काय टिक करायचं डायरेक्ट उत्तर. काढत नाही बसायचं बाळांनो. काही सेकंदात तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे असं पार पॉईंट मध्ये कॅल्क्युलेट नका करत बसू. पहिली संख्या आली टिक करा बिंदास. आलं लक्षात. ह्या पॅटर्न मध्ये पण क्वेश्चन्स मागच्या वर्षी आलेला आहे. तर यावर्षी जर आपला नंबर ऑफ टेट्राहेड्रॉइड्स वरती आला होता तर पुढच्या वर्षी ऑक्टाहेड्रॉइड येऊ शकतो किंवा त्याच्यावरती येऊ शकतो. नाही आला त्याच्या खालच्या फॉर्म्युला येईल बघू आपण. पण तुम्हाला फॉर्म्युला वापरता आला पाहिजे. आता जो मी फॉर्म्युला तुम्हाला शिकवला 2n चा कोणता फॉर्म्युला शिकवला मी 2n चा फॉर्म्युला शिकवला. 2n चा फॉर्म्युला कोणासाठी आहे नंबर ऑफ टेट्राहेड्रॉइड्स. n चा फॉर्म्युला कोणासाठी आहे नंबर ऑफ ऑक्टाहेड्रॉइड्स. त्याच्यानंतर बाळांनो परत n चा फॉर्म्युला कोणासाठी आहे क्लोज पॅक स्पियर. क्लोज पॅक स्पियर. क्लोज पॅक स्पियर त्यासाठी पण n चाच फॉर्म्युला. कोणाचा फॉर्म्युला n चाच फॉर्म्युला. लक्षात. हे फॉर्म्युले तुम्हाला वापरता आले पाहिजेत. हे बघा हे फॉर्म्युले तुमच्या पाठ असतात एकदम दनादन पण तुम्हाला कळतच नाही क्वेश्चन मध्ये की अप्लाय कसं करू. सगळ्यात मेन बाळांनो तुम्हाला तो अप्लाय करता येत नाही. काय करता येत नाही अप्लाय. बट मी आता सांगितलं कसं अप्लाय करायचा त्यासाठी मी इथं जे घेणार आहे ते सगळं मी तिकडे टाकलेलं आहे पहिलं तुम्हाला दाखवायसाठी. ओके आता चला पुढे. हे दनादन आहे बाळांनो सगळं एक दनादन समजले तुम्हाला एकदम ठीक आहे. मग ठोको टाळी. आता नका वाजू. अरे नका वाजू नका वाजू फक्त ठीक आहे. तर वाजू नका खालचे लोक वर येतील. हाय ना पोरांनी काही स्वतः चेंजेस केला काय मास्तरचा ऐकून टाळ्याच वाजवायला लागलेत. ठीक आहे हा तसं करू नका. बर पुढे चला. बघा बाळांनो हा एक फॉर्म्युला आहे लक्ष द्या. पॅकिंग इफिशियन्सी हा एक टॉपिक आहे तुम्हाला सॉलिड स्टेट मध्ये ना खूप अवघड जायचा पोरांनो. याच्यामध्ये ना थोडं जॉमेट्री का पार्ट होता आणि तुम्हाला बघा पॅकिंग इफिशियन्सी इन सिंपल क्यूबिक युनिट सेल पॅकिंग इफिशियन्सी इन बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल आणि पॅकिंग इफिशियन्सी इन फेस सेंटर क्यूबिक युनिट सेल असे 3 तुम्हाला कॅल्क्युलेशन दिलेले होते पुस्तकात. पण हा सॉलिड स्टेट मधला फिजिकल केमिस्ट्रीचा पार्ट तुम्हाला खूप अवघड जायचा. पण लक्ष द्या हा पार्ट एकदम सोपा आहे. आपल्याला जो लागतोय आता तो एकदम सोपा आहे काळजी करू नका. बघा पॅकिंग इफिशियन्सी इन पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस ऑक्युपाइड फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्पेअर इन द युनिट सेल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. एवढा सिंपल क्वेश्चन येणार नाही. आता पुढे चला. पॅकिंग इफिशियन्सी फॉर द सेंटर क्यूबिक युनिट सेल याची पॅकिंग इफिशियन्सी किती होते रे हे मला इफिशियन्सीची व्हॅल्यू सांगा रे डायरेक्ट. नाही पार्ट नाही तुमच्या सिंपलची सांगा. सिंपलची किती होती 52 का 54 52 का 54 नव्हते काढले का तुम्ही. बरं नसेल तर आपण काढू 2 मिनिटासाठी. नाही येत का बरं काढू आपण. इकडे बघा आपण काढू. मला एक सांगा सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट असतात 1 बरोबर इनटू. आता मला एक सांगा स्पियरचं जो स्पियर असतो स्पियर टोटल स्पियरची व्हॅल्यू काय असते बेटा 4/3 पाय आर चा क्यूब बरोबर डिवायडेड बाय. आता बघा इथं डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम साठी आपण कोणी डिनोट केला होता ए चा क्यूब आणि रिलेशनशिप ऑफ एज लेंथ अँड रेडियस काय फॉर्म्युला होता त्याचा रिलेशनशिपचा जरा सांगता का. रिलेशनशिपचा काय फॉर्म्युला होता r इज इक्वल टू रेडियस इज इक्वल टू 2 इंटू ए असा फॉर्म्युला आहे. जर ए ची व्हॅल्यू मला काढायची आहे तर मी कसं करेल ए इज इक्वल टू 2/r कसं करेल का 2r करेल फक्त काय करेल 2r काय करेल 2r बरोबर. आता मग इथे जर मी लावला याची व्हॅल्यू काय ठेवली 2r थांबा पेन दुसरा घेतो मी काढून दाखवतो. डिटेल्स डेरिव्हेशन शिकू डिटेल डेरिव्हेशन शिकू का शिकायची गरज आहे का नाही. तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू लक्षात ठेवायची पण ते येत नाही डेरिव्हेशन काढायला. मी 2 मिनिट तुम्हाला काढून दाखवतो. मला ते लक्षात आहे ना 52 54 म्हणून मी ते काढून बघतो माझ्या टेक्निक्सनी. बट हे बघा असं असतं ते ठीक आहे. हे झाल्यानंतर बघा याला कसं सॉल्व्ह करायचं. हे 4/3 आहे हा पाय आहे हा r क्यूब आहे बरोबर. आता हे झाल्यानंतर बघा 2 चं काय होईल 2 इंटू 2 इंटू 2 इंटू r क्यूब हे दोघं कटून जातील बरोबर. त्याच्यानंतर बघा हे बेकबे बेदुने 4 त्यानंतर बाळा बेकबे बेकबे खाली किती राहिलं बाळा तुमचं हे 3 गुणिले 2 म्हणजे किती झालं बाळा 6 वरती कोण राहिला पाय पायची व्हॅल्यू किती असते 3.14 6 ने त्याला भाग द्या 6 पंचे 30 म्हणजे 5 चा गेला बरं का डायरेक्ट. नाही का डायरेक्ट नाही कळत का तुम्हाला थोडं नाही कळत मला विचारा बरं का विचारा मी थोडं डायरेक्ट करतो मग तुम्ही मला विचारा. नाही कळत मला बिंदास विचारा. 3.14 आहे ना बाळा याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा 3.14 आहे भागिले 6 आहे. एक लक्ष द्या बाळांनो. आता या 3 ला तुमच्या 6 ने भाग जातच नाहीये नाही जात ना नाही जात ना. याचा अर्थ कशाच भाग जाणार तुमच्या 0चा राईट. मग इथे येणार 0 खाली आले 3 वरून आला 1 खाली आले 31 बरोबर. आता किती होणार तुम्हाला माहिती आहे 6 पंचे 30 म्हणजे इथे किती आलं तुमचा 5. आता इथे 30 मधून 1 गेला खाली आला 1 वरून आले 4 14 झाले 6 1 6 6 2 12 म्हणजे 52 0.52 म्हणजे तुमच्या सिंपल युनिट सेलची जी पॅकिंग इफिशियन्सी किती पर्सेंट असते 52%. किती असते 52% लक्षात. त्याच्यानंतर तुमच्या बॉडी सेंटरची जी असते बाळांनो ती असते 68%. किती असते 68 हे डायरेक्ट लक्षात ठेवून तरी चालेल. मी आधी टाकलंय बी बरं काही कुठतरी मी बघतो. आणि त्यानंतर तुमच्या फेस सेंटरची जी असते ती असते 74
पर्सेंट किती असते 74. आय थिंक एपीबीटी टाकलं मला एकदा बघू द्या कुठतरी. मी आय थिंक पुट केलेलं आहे बरं काय व्हॅल्यू कुठतरी मला बघू द्या. नाही केल्यात काय हरकत नाही. आपल्या तुमच्या केमिस्ट्रीचे नोट्स जर तुमच्या समोर असतील त्याच्यात पॅकिंग इफिशियन्सी दिलेले आहेत. जरा बघा बरं दाखव इकडे आपल्या केमिस्ट्रीचं बुक्स बरोबर आहे एवढे बघू द्या आकडे फक्त चुकीचे नको सांगायला. दाखव इकडे काढून कळतं लगेच. आता ही काढली खालची परफेक्ट आहे खालची अडचण नाही खालची मी कॅल्क्युलेट केली ही परफेक्ट आहे. हा बरोबर आहे आकडे हा इथं दिलेले पोरांनो. हा बघा बाबा इथं आकडे दिले बघा इथं. हा ही पॅकिंग इफिशियन्सी हे डायरेक्ट व्हॅल्यूवरून क्वेश्चन येतो. तर तुमच्या सिंपल क्युबिक युनिट सेल किती असते बेटा 52.4. तर 4 ला पकडायचंच नाही किती आली मग ती 52 राऊंडिंग ऑफ मध्ये. त्याच्यानंतर बॉडी सेंटरची किती येणार 68 किती येणार बाळांनो 68. आणि त्यानंतर आपली याची किती येणार बाळांनो एफसीसी ची 74. आता एक लक्ष द्या बाळांनो इकडे अजून एक क्वेश्चन याच्यातून येण्याचे चान्सेस काय सांगतो बघा. ही झाली पॅकिंग इफिशियन्सी एससीसी ची. मग एससीसी मध्ये वाईड्स किती पर्सेंट असतात काय असतो वाईड्स म्हणजे काय एम्प्टी पेस. वाईडचा अर्थ काय एम्प्टी पेस. बारकाईने लक्ष द्या मी सांगतो ती कन्सेप्ट. क्वेश्चन कसा येऊ दे रे सॉलिड क्वेश्चन झालाच पाहिजे इकडे लक्ष द्या. आता तुमच्या एससीसी मधली लक्ष द्या तुमच्या ह्या एससीसी मधली मी पॅकिंग इफिशियन्सी सांगितली किती असते बाळा 54%. म्हणजेच फॉर एक्झाम्पल हा एक तुमची क्युबिक युनिट सेल आहे याच्यामध्ये जे ॲटम्स आपण फिल केलेले आहेत ते ॲटम किती टक्के भरलेले झाले तुमचे 54%. बट या ॲटमच्या मध्ये खाली जागा किती रिक्त जागा किती. रिक्त जागेला केमिस्ट्री शब्द आहे बाळांनो जो शब्द आहे वाईड्स. याच्यामध्ये जी खाली जागा दिसते ना पेस याला शब्द काय बाळांनो वाईड्स. काय शब्द आहे वाईड्स. हा सॉरी इथं 52 हा असं लक्ष द्या बरं का. मी 52 म्हणलो 54 लिहिलं लक्ष द्या थोडं लक्ष द्या काय प्रॉब्लेम इकडे ऑइड्स. हे ऑइड्सला एक नवीन शब्द बाळांनो केमिस्ट्रीत एक अजून एक त्याचा अर्थ होतो एम्प्टी पेस. काय बाळांनो एक शब्द अजून एक एम्प्टी पेस पण विचारला जाऊ शकतो ठीक आहे. किंवा हे एम्प्टी पेसला अजून एक शब्द आहे बाळांनो ह्या दोन ॲटम्स मधला जो पेस असतो त्याला म्हणतात इंटरटिशियल पेस. काय म्हणतात इंटरटिशियल पेस. तुम्ही इंटरटिशियल डिफेक्ट शिकलेला आहे राईट. तर मधल्या जागेलाच तुम्ही इंटरटिशियल डिफेक्ट मध्ये शिकलात ना त्या पेसलाच. मग त्याला अजून एक शब्द आहे इंटरटिशियल. बघा इंटरटिशियल डिफेक्ट. ह्या आपल्या नोट्स मध्ये सगळ्या नोट्स दिलेल्या आहेत. मी फक्त एक्सप्लेन करतोय लक्षात ठेवा. म्हणजे रायटिंग करायची गरज नाहीये नोट्स मधून त्या वाचा सगळ्या दिलेल्या आहेत. बरं हे तुम्हाला कळलंय. मग आता मला एक सांगा ह्या पूर्ण युनिट सेल मध्ये जर ॲटम एवढे पर्सेंट भरलेले असतील 100% पैकी तर खाली किती पर्सेंट राहिला रे बाळा वाईड्स. तर 100 - 52 तर किती पर्सेंट 48%. जर तुमच्या बीसीसी मध्ये तुमच्या 68% पॅकिंग इफिशियन्सी आहे तो ऑइड्स किती झाला रे बाळा. हा मायनस करा इथं 100 मायनस किती होईल बाळा 32. आणि हे झालं त्याच्यानंतर एफसीसी मध्ये जर आपण गेलो जर 74% पॅकिंग इफिशियन्सी असेल ॲटमची तर ऑइड्स किती होईल रे 26% ह्या बी गोष्टी आल्या पाहिजेत हा जरा बाळांनो ठीक आहे. फक्त पॅकिंग इफिशियन्सीची ही व्हॅल्यू लर्न करून नाही चालणार बाळांनो हे सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे लक्षात. ऑइड्स पण यायला पाहिजे. आपण पुढे जाऊयात. पुढे झाला बाळांनो हे आहे रिलेशनशिपचं फॉर्म्युला आहे ना. रिलेशनशिप कोणती शिप आहे रिलेशन कुणासोबत आहे रे बाबा एज लेंथ आणि कुणाची दोघांची आहे लैला आणि मजनू. ते नाही गदाड्यांनो ही रिलेशनशिप जी आहे ना ती आहे युनिट सेलची रेडियस आणि एज लेंथ. आता ते बघा युनिट सेलमध्ये आता तुम्हाला प्रश्न आधी येईल बरं का सर त्या युनिट सेलमध्ये आम्हाला ती रॅडिस काय दिसली नाही आणि एज लेंथ कुठे असते रॅडिस कुठे असते हेच माहिती नाहीये. 2 मिनिटसाठी लक्ष द्या मी ते सांगतो तुम्हाला एकदा म्हणजे जरा टॉपिक क्लिअर होईल. इकडे बघा ही युनिट सेल होती की नव्हती अशी होती की नव्हती रे अय पोरा अशी होती की नव्हती. कोणाला जोडायचंय युनिट सेलमध्ये फक्त तोडायचं नाही ओके कॉर्नरला जोडायचं. बरं आता लक्ष द्या बाळांनो हे जे डिस्टन्स असतात बाळा युनिट सेलचं बघा ह्या इथपासून तर इथपर्यंतच्या कॉर्नरचं किंवा इथपासून तर इथपर्यंतच्या कॉर्नरचं किंवा इथपासून तर इथपर्यंतच्या कॉर्नरचं किंवा इथपासून इथपर्यंत म्हणजे कॉर्नरचं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात एज लेंथ. काय म्हणतात एज लेंथ लक्षात. आणि एज लेंथ जी आहे बाळांनो ती एने डिनोट करतात. काय करतात एने डिनोट करतात. ओके कळलं इथपर्यंत ओके. आता बाळांनो इथे एखादा तुमचा पार्टिकल्स आहे ह्या पार्टिकल्स पासून तर या कॉर्नर पर्यंत डिस्टन्स असतं त्याला म्हणतात रेडियस. रेडियस म्हणजे कोण आर द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ पॉइंट टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजे एखाद्या सर्कलचा इकडे बघा फिजिक्स मधलं सेंटेन्स आहे लक्ष द्या. अवघड नाही सांगा तुम्हाला फिजिक्स घेऊन जाणार नाही. मला फिजिक्स शिकवण्यात तुम्हाला इंटरेस्ट नाही. मी केमिस्ट्री शिकवणार आहे तुम्हाला लक्षात ठेवा. आणि बायो तो बिलकुल शिकवणार नाही ठीक आहे लक्ष द्या. हे सर्कल आहे ठीक आहे.
तर हा आहे बाळांनो तुमचा सेंटर ऑफ पॉईंट सर्कलचा. तर बाळांनो या सेंटर ऑफ पॉईंट टू हे जे असतं ना गोल काढलेलं याला म्हणतात सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. काय म्हणतात? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. हे दोघांचं जे डिस्टन्स याला म्हणतात रेडियस. तर झालं लक्षात. तर इथपासून तर कॉर्नरचा ॲटम जे डिस्टन्स असतं त्याला म्हणतात रेडियस म्हणजे आर. तर ही एज लेंथ आणि हे आर ह्या दोघांची रिलेशनशिप काय कुणाकुणामध्ये? तो सिंपल क्युबिक युनिट सेल, त्यानंतर बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल आणि फेस सेंटर क्युबिक युनिट सेल या 3 सेलमध्ये काय रिलेशन आहे त्याचे हे फॉर्म्युले आपल्याला दिलेले आहेत. ओके. आता अजून एक पॉईंट आलाय म्हणून सांगून टाकतो. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजेच आता आपण फॉर्म्युला पाठीमागे बघितला काय लिहिला होता आपण एचा क्यूब. सर ह्यो कसा येतो? तर बाळांनी ही बघा युनिट सेल दिसते तुम्हाला एक बॉक्स सारखी राईट. बॉक्सला काय असते बेटा? हाईट, विड्थ आणि अजून काय असते? लेंथ. तर मला एक सांगा मी जर केलं एच गुणिले लेंथ गुणिले विड्थ असं केलं तर ह्या सगळ्यांना कोण दाखवतोय? इथं फक्त एच दाखवतोय म्हणजे ए गुणिले ए जर मी केलं तर हे काय होणार आहे बाळांनो? एचा क्यूब. आणि म्हणून बाळांनो टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल साठी आपण कशाने डिनोट करतो? एचा क्यूब. आलं लक्षात? म्हणून करतो. चला ते द्या सोडून पुढे चला. रिलेशनशिप बिटवीन द रेडियस अँड कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आणि एज लेंथ ऑफ ए. आता बाळांनो बघा सिंपल क्युबिक युनिट सेल्स मध्ये हे डायरेक्ट डोक्यात ठेवायचं. ए इज इक्वल टू 2r. काय बेटा एज लेंथचा व्हॅल्यूज? ए इज इक्वल टू 2r. ए इज इक्वल टू 2r. ओके. इकडे चला. फेस सेंटर्स मध्ये कसं असतं ते सांगतो. फेस सेंटर मध्ये 2 × √2r असं असतं. 2 × √2r ही असते. किंवा याच्यासाठी अजून एक आहे बरं का फेस सेंटर आहे का हे? अच्छा ठीक आहे 2 मिनिट थांबा. आपल्या पुस्तकात काय नोट्स मध्ये हे जरा कन्फ्युज वाटते रे मला. एज लेंथ बघा बरं काय याची फेस सेंटर मध्ये r इज इक्वल टू √2/4 अशी है ना. r इज इक्वल टू म्हणजे अशीच. आता ते बघा तुम्हाला कसं काढलं ते दाखवतो मी. हे बघा r इज इक्वल टू r इज इक्वल टू √2/4a असे आपल्या पुस्तकात असा आहे फॉर्म्युला. आता मग सर हे फॉर्म्युला फिरला कसा? हे थोडं चुकीचं आहे बट मी फॉर्म्युला सांगतो कसा फिरला. हा फॉर्म्युला जास्त कसा फिरू शकतो माहिती का? 4r/2 इकडे येईल तुमचा a इथे येईल √2 असा पाहिजे होता. हे चुकीचं आहे. हे जे दिले ना मी ते आता बघितलं नाही व्यवस्थित ते चुकीचं टाकलंय. ऍक्च्युली एज लेंथसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. जो फॉर्म्युला असेल a इज इक्वल टू 4r/√2. कोणता फॉर्म्युला वापरणार बाळांनो? खोटे मजा आहे ना काय? मजा आहे ना काय क्लासमध्ये? नाही ना? बोरिंग झालंय गरम व्हायला लागलंय डान्स करायला लावीन मग अजून घाम काढीन तुमचा. मग गाणं प्लेन करीन मग मी. कोणतं गाणं लावायचं रे? आता जुनं झालं ना तुझी चिमणी उडाली आता कवर. अरे बाबा असं कमून आता पुष्पा आला ना पार. आता पुष्पा बी येऊन गेला बिचारा. आता छावा आलाय. छावाचं थोडा हे करा. छावाचं घ्या काही गोष्टी आतमध्ये. खरोखर शिकण्यासारखं आहे. खरोखर जबरदस्त मूवी आहे. चांगला आहे. मोटिवेशन खूप आहे त्याच्यात. बघा मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो बाळांनो. तुम्ही छावासारखा मूवी आहे ना बघताना एक संस्कृती म्हणून बघू नका. शिक्षण खरं त्याच्यातून चांगलं भेटतंय. तुमचं ऑब्झर्वेशन खूप. मॅडम मोबाईल त्यांचे काढून घेत जा बाहेर डायरेक्ट. उद्यापासून डायरेक्ट मोबाईल बाहेर पाहिजेत मला. आता लक्ष द्या बारकाईनं. छावामधून तुम्हाला एज्युकेशन सुंदर मिळतंय बरं पोरांनो. तुम्ही जर तुम्हाला शिक्षणाच्या दृष्टीने छावा बघितला तर तुमच्यात आतून एवढी एनर्जी येईल ना पोरांनो. तुमच्यात एवढा ॲटिट्यूड येईल ना. आणि त्या ॲटिट्यूडसाठी मूवी बघा. त्याच्यात सांस्कृतिक गोष्टी बघू नका. भांडण वाद विवाद है ना जातीवाद ह्या गोष्टी नका बघू. ठीक आहे ह्या गोष्टी नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जे दाखवले ना त्यांनी ते मोटिवेशन दाखवलेलं आहे की ॲक्च्युली त्यांचा ॲटिट्यूड कसा होता. आणि ॲटिट्यूड चांगला असल्यामुळं आपण त्यांना आजही मानतो. तर बाळांना आपल्या जीवनात सुद्धा आपण आपल्या स्वतःमध्ये ॲटिट्यूड चांगला टाकायचा आहे. चांगल्या गोष्टी शिकायच्यात. ठीक आहे. तर आता ते बघा त्या गोष्टी शिका. हे सोडून द्या आता है ना. सायराटला सोडून द्या. दुनियादारीला सोडून द्या. टाइमपासला सोडून द्या. फॅन्ड्रीला सोडून द्या. तो सोडून द्या. अजून कोण? दिलवाले सोडून द्या. दिलवाले होता ना एक पिक्चर खूप जुना अजय देवगनचा है ना वही तो ना. वो एक बासुंदी वाला भी था है ना. ए बासुंदी इन कुत्तों के सामने मत नाचना. आज क्या था रे डायलॉग काहीतरी है ना. क्या होता?
बसंती काय मग बासुंदी म्हणून राहिलं राव. आईला आवडायचा आपला विषय, विषयच खोले. इकडे लक्ष द्या, असू द्या. बर इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला फॉर्मली सांगतो. इथे लक्ष द्या, इकडे इकडे फॉर्मली सांगतो जरा. इकडे लक्ष द्या. बघा बाळांनो, तुमच्या रिलेशनशिपची आपण फॉर्म्युले शिकतोय. इकडे लक्ष द्या. रिलेशनशिप, तुम्ही हुशार आहेत. तुम्हाला सांगू का, तुमचे एवढे गाणे, एवढे पिक्चर, एवढे डायलॉग पार्ट आहेत पोरांनो, पण केमिस्ट्रीचा एक फॉर्म्युला पार्टनर आहे लेकरांनो. ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे. इकडे लक्ष द्या. रिलेशनशिप ए अँड आर म्हणजे एज लेंथ अँड रेडियस. एज लेंथ अँड रेडियस. बाळा मी पहिला फॉर्म्युला आहे दोघांचा शिकवला आहे सिंपल क्युबिक युनिट सेलसाठी. हा जो शिकवलाय तो मी शिकवला आहे ए इज इक्वल टू 2r. काय शिकवला बाळा? ए इज इक्वल टू 2r म्हणजे एज लेंथ इज इक्वल टू ट्वाइस रेडियस म्हणजे 2 टाइम्स रेडियस असते बाळांनो सिंपल साठी. फिर आपण शिकलो बाळांनो FCC ला घेतला डायरेक्ट. कोण घेतला आपण? FCC. कोण घेतला? FCC. ह्या FCC मध्ये काय शिकलो आपण माहिती का? ह्या FCC मध्ये आपण शिकवलं एज लेंथ इज इक्वल टू 4r रूट 2 हा फॉर्म्युला शिकलो. आणि त्याच्यानंतर मी शिकवलं BCC. BCC काय फॉर्म्युला असतो रे? BCC फॉर्म्युला काय असतो? हा इथे बघा ना, इथे इथे बघितलं ना तुम्ही? हा मला माहिती आहे तुम्ही अशा चांगल्या गोष्टी कधीच बघणार नाहीत. मला माहिती आहे उद्यापासून चित्रच टाकतो याच्यात. थोडं थांबा. हा चांगले चांगले चित्र टाकतो बघा. मग आता इकडे बघा ए इज इक्वल टू 4r बाय रूट 3. इथे काय होता? वरच्याच्यात रूट 2 असतं, खालच्याच्यात रूट 3 असतं बाळा. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या BCC मध्ये बॉडी सेंटर मध्ये रूट 3, FCC मध्ये रूट 2. ठीक आहे. तर लक्ष द्या बाळांनो, हे लक्षात ठेवा. न्यूमेरिकलला लागेल, याच्यावरून काय आलेलं नाही न्यूमेरिकल्स. आला तर आपल्याला लागेल, आपण ते सॉल्व्ह करूयात. टेन्शन घेऊ नका. पुढे चला. इकडे काय आलंय? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल एज लेंथचा क्यूब असतो. त्यानंतर सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये परत एकदा फॉर्म्युला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हॉल्यूम साठी हे फॉर्म्युले आहेत. व्हॉल्यूम काढायचे असेल मला एक सांगा, मी आता काय सांगितलं इतके वेळेस. इकडे बघा, व्हॉल्यूम म्हणजे कोण असतो तुमचा? ए चा क्यूब. फिरून फिरून तेच फॉर्म्युले असतात. फॉर्म्युला बदलत नसतो बाबड्यांनो. व्हॉल्यूम म्हणजे काय सांगितलंय मी तुम्हाला? ए चा क्यूब. व्हॉल्यूम म्हणजे मी ए चा क्यूब सांगितलाय. तर ए ची व्हॅल्यूचा क्यूब म्हणजेच काय असणार आहे? व्हॉल्यूम. लक्षात. म्हणजे याचा क्यूब म्हणजे काय झालं? SCCC व्हॉल्यूम. याचा क्यूब म्हणजे कुणाची व्हॉल्यूम? FCCC व्हॉल्यूम. याचा क्यूब म्हणजे कुणाची व्हॉल्यूम बेटा? BCCC व्हॉल्यूम. हे काय इथेच दाखवलंय बघा. तेच आहे, सॉरी तेच आहे, फक्त फिरून दाखवलंय. दुसरं काय बघा, तेच आहे, फक्त इथं आपण चेंज केला बरं का फॉर्म्युल्यात. इथं आपण फॉर्म्युला लावला होता 4r बाय रूट 2 चा क्यूब येईल. तर ठीक आहे, समजलं? तर हे लक्षात ठेवा. हे फॉर्म्युले पण गरजेचे आहेत. पुढे चला. इकडे बघा, इथे परत आपण ॲटम्स दिलेले आहेत. तुम्हाला जो ॲटम शब्द आहे ना बाळांनो सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये, याला एक अजून नवीन शब्द आहे. त्याच्यावर कधी कधी विचारला जातो रँक. काय शब्द आहे त्याला? रँक. इकडे बघा, कधी कधी असंही विचारलं जातं बाळांनो रँक ऑफ SCC. काय विचारलं जातं? रँक ऑफ SCC. आणि रँक हा शब्द जो आहे ना पोरांनो, हा तुमच्या कोणत्या शब्दाला रिप्लेस करतो माहिती तुम्हाला? ॲटम. कोणत्या शब्दाला रिप्लेस करतो? ॲटम. आलं लक्षात? हा चेहराच खुल्ला बोल्या करायचा. एक लक्ष द्या. चितार बितार आलं का डोळ्यासमोर? नाही ना? बर झालं इथपर्यंत बाळांनो. आता चला पुढे. सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये रँक किती? 1 म्हणजे ॲटम किती? 1. फेस सेंटर क्युबिक युनिट सेल मध्ये रँक किती? 4 म्हणजे ॲटम किती? 4. बॉडी सेंटर मध्ये ॲटम किती बेटा? 2. आणि लास्ट BCC असतो बॉडी सेंटर, त्याच्यामध्ये पण 2. आलं लक्षात? ओके. डेन्सिटी ऑफ युनिट सेल हा एक फॉर्म्युला तुम्ही बघितलेला आहे. डेन्सिटी ऑफ युनिट सेल हा तुम्ही एक फॉर्म्युला शिकला होता बघा. रिलेशनशिप ऑफ एज लेंथ, मोलार मास अँड डेन्सिटी असं तुमच्या पुस्तकात टॉपिक्स होता. त्या टॉपिक्स मध्ये तुम्ही हा डेन्सिटीचा फॉर्म्युला शिकले. आणि डेन्सिटीला कशा डिनोट करता माहिती का? असा रो, केस नसणारा रो. म्हणजे सोमनासर नाही केस बघा बरं, नाही ना? असा रो आहे ना, म्हणजे टक्कल असणारा. ठीक आहे, असा रो म्हणजे तुमची असते डेन्सिटी. आता बघा, कमून हसला भाऊ? हा नको ना असू. हा तुझी स्माइल अशी भाऊ लाखात एक. हा असं नको हसत जो. ठीक आहे, एवढं सुंदर नको हसत जो. हसत असला असं हसायचं. काय राव असं हसा ना, युनिक आहे. सगळ्यांनी बघितलं की नाही? असं हसायचं, असं कॉमन. असं एवढं चांगलं हसून कोण नाही बघत बाळा. असं वाकडं तिकडे वागायचं, वाकडं तिकडे राहायचं, वाकडं तिकडे बोलायचं, वाकडं तिकडे थोबाड करायचं, मग बरोबर हसत आहेत सगळे. ठीक आहे, लक्ष द्या. मग तुम्हाला मी माझा येते. बर बघा डेन्सिटीचा फॉर्म्युला घ्या.
झेड कोण आहे बेटा, नंबर ऑफ सेल. मग तिथे आपण एन वापरला होता. कोण वापरला होता, एक लक्ष दे भाऊ. आता बघा तिथे आपण वापरला होता एन. कोण वापरला होता, एन. इथे कोण वापरला, फक्त फॉर्म्युल्यात मी झेड. चालतंय रे भाऊ, एन नाही तर झेड, दोन्ही पैकी एकही चालतंय, कोणी पण चालेल. लग्न वेळेत नाही झालं, काळी पण चालेल, गोरी बी चालेल, पण लग्न वेळेत झालं का मग फक्त गोरीच पाहिजे. ठीक आहे, तुमचं असं आहे. पण एक केमिस्ट्री असं नाही फॉर्म्युल्यात. केमिस्ट्री म्हणतं की नंबर ऑफ ऍटम साठी एन वापरला तरी चालेल, किंवा नंबर ऑफ ऍटम साठी झेड वापरला तरी पण चालेल. कोण चालेल, झेड बी चालेल आणि एन बी चालेल. लक्षात. ओके, मग इकडे फॉर्म्युला लक्ष द्या. एन इंटू कॅपिटल एम. एम कोणला डिनोट करतोय, मोलार मासला डिनोट करतोय पोरांनो. डिवायडेड बाय ए चा क्यूब, म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल बाळांनो. इंटू एन कोण आहे, एन म्हणजे कोण, हा नाना आपटे नाही येतो, कोणी माहितीये का, ॲव्होगाड्रोज नंबर. कोण आहे बाळा, ॲव्होगाड्रोज नंबर. लक्षात. तर आपला हा डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. ओके, आणि अजून काही इम्पॉर्टंट फॉर्म्युला इथे घेण्याचा प्रयत्न केलाय. हे डिफेक्टिव्ह तुम्हाला येणार आहेत. इकडे डिफेक्टिव्ह लक्ष द्या, तरी पण 2 मिनिटांमध्ये सांगतो. समोर आले तर आपण घेऊयात. एक लक्ष द्या बाळांनो. इकडे बघा, इट इज ड्यू टू द इक्वल नंबर ऑफ केटायन आणि एनायन. बघा स्कॉटकी डिफेक्ट्स मध्ये मिसिंग असतात बाळांनो, मिसिंग. पण कोण मिसिंग असतात, एक पोट्टन एक पोट्टी, म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज एक निगेटिव्ह चार्ज. आलं का, असं डोक्यात ठेवायचं. इकडे बघा तुमच्या स्कॉटकी डिफेक्ट कसा असतो बघा, याच्यामध्ये इक्वल नंबर मिसिंग असतं. कोण, केटायन आणि एनायन. कुठून मिसिंग असतात, लॅटिस साइड. नाही तर म्हणता घरून मिसिंग असतात. काटन पुट्टी मिसिंग म्हणलं घरूनच असणार ना. तसं क्रिस्टलची लॅटिस असते भाऊ, घर. आपल्याला घर आहे, त्याला घर नसतं. ठीक आहे, त्याला लॅटिस असतं. लक्षात ठेवा. तर तुमच्या स्कॉटकी डिफेक्ट्स मधला एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. स्कॉटकी डिफेक्ट्स मध्ये बाळांनो इक्वल नंबर ऑफ केटायन आणि एनायन मिसिंग असतात. कसे मिसिंग असतात, इक्वल नंबर. म्हणजे एक केटायन मिसिंग असेल तर एकच एनायन मिसिंग असेल. लक्षात. ओके, पुढे बाळांनो याच्यामध्ये काय असतं बघा. ड्यू टू द मिसिंग ऑफ आयन फ्रॉम द लॅटिस साइड अँड दे ऑक्युपाय द इंटरस्टिशियल साइट. आता याच्यात काय होतं बघा, आपण जरा डायग्राम शिकूयात का. 2 मिनिट लक्ष द्या बरं जरा माझ्याकडे. आपण जरा याचे डायग्राम्स काढूयात जरा सुंदर. एक लक्ष द्या, डायग्राम शिकूयात जास्त कडे. इकडे बघा, समजा हा आपला एक लॅटिस साइड आहे. तुम्हाला पेन दिसतो का रे, हा लिहिलेला दिसतोय ना. हा लाल कलर सगळ्या ठिकाणी चांगला नाही बघा, धोक्याचा आहे. धोक्याचा सिम्बॉल आहे. तुमच्या शरीरात जरी असलं ते लाल कलर, तरी पण ते खूप धोक्याचा सिम्बॉल आहे. लाल कलर जिथं नाही प्रत्येक ठिकाणी देत नाही. कुणासाठी तरी हाताची नस कापून बरं फायदा देतो का बघ. हा जाशील मरून कोमात भाड्या. एक लक्ष दे. प्रेमात कापतात भाऊ, मी चुकीचं नाही बोललो. हे बघा, मी पण याचं त्याचं ऐकतो आणि बोललो असलं चुकीचं तर सोडून द्या बरं का. त्याच्याबद्दल सॉरी, त्याच्याबद्दलचा वाद नाही. पण असं मी ऐकतो. आलं लक्षात, की प्रेमात लोक असले हात बित्त कापीत येत, म्हणून मी बोललो पोरांनो, बाकी काही नाही. हा तुम्ही काय कापणार नाही, तुम्ही समजदार लेकर आहेत, मला माहिती आहे. तुमच्यावर माझा विश्वास आहे. तुमचं जरी माझ्यावर असलं तरी माझं तुमच्यावर आहे. आणि मी तुम्हाला कापून देणार नाही हात, तुम्ही काळजी करू नका. एवढे 45 दिवस तरी कापून देणार नाही. मला माझा क्रॅश कोर्स व्यवस्थित पार पाडायचा आहे. त्याची मला काळजी, तुम्हाला का नसताना जाऊ द्या. बरं, आता लक्ष द्या बाळांनो. हे बघा स्कॉटकी डिफेक्ट काय असतो बाळांनो. हे बघा, हे तुमचे समजा इथं केटायन्स आणि एनायन आहेत. हे इक्वल नंबर मिसिंग असतात. कसे असतात, इक्वल नंबर मिसिंग असतात. कशाचं बाळांनो, इक्वल नंबर. आता 2 मिनिटांसाठी आपण स्ट्रक्चर काढूयात. थोडा पेनाचा लफडा होऊ राहिला, पण होऊ द्या. थोडा कलरचा लफडा होतोय, चालूच असतं. होणार तुमच्यासारखे पोरं म्हणलं अशा गोष्टी होणारच आहेत. बघा आता हे बघ झालं ना, व्हाईट कलर मध्ये व्हाईट कलरच लिहितोय, ते दिसत नाही ना. एक लक्ष द्या. इथं काय बाळांनो, प्लस आहे. इथं काय आहे, मायनस आहे. इथं काय आहे, प्लस. इथं काय रे, हा इथं मायनस आहे. आता तुमच्या स्कॉटकी डिफेक्ट मध्ये काय असतं माहिती का बघा. या रेग्युलर जस्ट इमॅजिन की ही तुमची रेग्युलर लॅटिस साइड आहे बाळांनो. याच्यामधून जर एक प्लस चार्जला कॅटायन म्हणतात, एवढं डोक्यात ठेव. आणि मायनस चार्जला एनायन म्हणतात, एवढं डोक्यात ठेव. ठेवलं, ओके ठेवलं सर आम्ही डोक्यात. आता आता यातला आहे ना पॉझिटिव्ह चार्ज जर इथला मिसिंग असेल ना, म्हणजे हा बिचारा आहे ना, जस्ट इमॅजिन करा की मिसिंग झालाय. काय झाला, मिस झालाय. थांबा आपण त्याला जरा रंगूयात, त्याला मिसिंग करूयात आपण, है ना, पळून नेऊयात त्याला. ठीक, लक्ष द्या. हे बघा, हे मिसिंग झाला. लक्षात, इथला पॉझिटिव्ह चार्ज मिसिंग झाला तर कुठला तरी काय चार्ज मिसिंग झालाय, निगेटिव्ह चार्ज मिसिंग झालाय, है ना. एकच झालंय माहिती का. जाऊ द्या, नाही सांगत आता. नाही सांगत, नको आता, जाऊ द्या. नको आता, जाऊ दे, सांग ना आता एखाद्या दिवशी. बरं, आता बघा इथं आणि इथं. ठीक आहे, नेहमी कनेक्शन फर्स्ट बेंचर आणि लास्ट बेंचरच असतं. मिडलचा काय उपयोग नाही. ते दोन्हीकडे लक्ष ठेवायला. ते असं म्हणायला जमतं काय ना भाऊचं आता. ठीक आहे, दुसरं काही नाही. लक्ष द्या.
अवघड आहे. बघा पोरांनो, हे बघा इथून एक मिसिंग आहे, इथून एक मिसिंग. एकच मिनिट मॅडम, लास्ट मिनिट 2 मिनिटं सांगणार, मी थांबवून घेणार, वाटल्यास आपण परत शिकू, नाही तर उद्या शिकवेल, काळजी करू नका. ठीक आहे, हे आमच्या पीपीटी जरा वेळ गेला मॅडम, आणि यांची जरा जुळवाजुळी करायला अवघड आहे जरा. हे यांची जे आहे ना, हे जो पॅटर्न आहे यांचा, हा जरा डेंजर आहे पहा, हे ना जरा डेंजर आहे, तो जरा मॅच व्हायला वेळ लागतोय आम्हाला. ठीक आहे, टेन्शन ना घेऊ, उद्या फास्ट घेऊ. इथे इक्वल नंबर मिसिंग आहे, दिसतंय का? इकडे प्लस मिसिंग, इकडे मायनस मिसिंग आहे. कोणता डिफेक्ट असणार आहे बाळांनो? स्कॉटकी डिफेक्ट. आता इथं काय होतं बघा, इथं थोडं वेगळं आहे. ते काय असतं माहिती का? रेग्युलर साईडून मिसिंग आहे बघा. म्हणजे हे काय करतोय, इथला प्लस चार्ज मिसिंग आहे, पण ते काय करतंय माहिती का? बघा, स्वतःच्या असून दुसरी शेजारी जाऊन बसतंय. म्हणजे बघा, हे पॉझिटिव्ह चार्ज इथलं हे काय करतोय माहिती, कोडीचं आहे, हे इथून मिसिंग होते बघा. इकडे हे बघा, इथं मिसिंग होते बरं का. आणि ते काय करतं, इकडे इंटरडिशियल पेज जो आहे तुमचा खाली जागा, तिथे येऊन बसतंय. असं आलं लक्षात? नाही आलं लक्षात? स्वतःची जागा सोडते आणि जी मधली मोकळी जागा आहे ना, तिथे येऊन बसतो. आलं लक्षात? तर त्याला म्हणतात, कोणता डिफेक्ट दाखवतो ते मग तुमचा फिंकेल डिफेक्ट्स. ओके, आता हे लक्षात ठेवा, एवढंच इम्पॉर्टंट आहे. आता मला एक सांगा, पहिल्या डिफेक्ट्स मध्ये जर केटन आणि एनायन मिसिंग आहे, तर तुमच्या जी क्रिस्टल्स लॅटिस आहे त्याची डेन्सिटी कशी होईल? डिक्रीज. बाळांनो एकच लक्षात ठेवायचं, मास डिक्रीज झालं का डेन्सिटी डिक्रीज होणार. फॉर्म्युला पाहते का? काय फॉर्म्युला असतो डेन्सिटीचा? मास अपॉन वा 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 भाऊ, याच्यासाठी 100 टाळ्या वाजा तुम्ही भाऊ. मास अपॉन व्हॉल्यूम असतं डेन्सिटीचा फॉर्म्युला. असं काय करायला तू लेकरा, एक लक्ष दे, अवघड आहे. बरं, एक लक्ष द्या बाळांनो. अरे बाळांनो, मास अपॉन व्हॉल्यूम असतं. आता जर तुमचा कॅटन आणि मिसिंग झाला तर मास कमी झालं, मास कमी झालं म्हणजे वजन कमी झालं, वजन कमी झालं म्हणजे कोण कमी होणार आहे? डेन्सिटी कमी होणार आहे. मग डेन्सिटी डिक्रीज कुठं होणार आहे रे? स्कॉटकी डिफेक्ट. आलं लक्षात? पण आता मला एक सांगा, इथून तुमचा कॅटन किंवा एनायन मिसिंग आहे, बट तो प्रेझेंट लॅटिस साइड वरती आहे. आता डेन्सिटीवर काय परिणाम होईल का? नाही. एका जागेवर मिसिंग आहे, दुसऱ्या जागेवर प्रेझेंट आहे, मास सेम राहणार आहे. तर एवढंच लक्षात ठेवा, याच्यामध्ये डेन्सिटी डिक्रीज होत नाही. कुणामध्ये? फिंकेल डिफेक्ट मध्ये. कुणामध्ये डेन्सिटी डिक्रीज होते बेटा? स्कॉटकी डिफेक्ट मध्ये. हे थोडं डोक्यात ठेवा आणि पुढे चला. हे आहे तुमचे वॅकन्सी डिफेक्ट. वॅकन्सी डिफेक्ट म्हणजे वॅकंट. आता एक लक्ष द्या बाळांनो, 2 मिनिटासाठी. तुमचा जो स्कॉटकिन आणि फिंकेल आहे ना, हे दोघांना केटन आणि एनायन मध्ये स्टडी करतात. म्हणजे प्लस आणि मायनस चार्ज मध्ये आपण स्टडी करतो. आणि तुमचा जो वॅकन्सी आणि इंटरस्टिशियल याला ऍटम्स मध्ये स्टडी करतो. वॅकन्सी मध्ये ऍटम डायरेक्ट मिसिंग असतात. कुठून? रेग्युलर लॅटिस साइड वरून पळून गेलेले असतात. आणि याच्यामध्ये काय असतात, ते स्वतःची जागा सोडून दुसरीकडे बसले असतात किंवा एक्स्ट्रा म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या हॉलची कॅपॅसिटी 30 पोरांची आणि आपण भरले 40 पोरं. म्हणजे कोणता डिफेक्ट झाला माहिती? तुमचा इंटरस्टिशियल डिफेक्ट. जिथं पेज दिसत तिथं घुसलंय. आलं लक्षात? है ना? असं लक्षात ठेवा, असं डिफेक्ट आहे. ओके, येथून काय प्रश्न येत नाही, जास्त काळजी करू नका. हा एक फॉर्म्युला, हा ह्यो फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम ऑफ द मेटल जर काढायचं असेल, फॉर्म्युला लावायचा व्ही अपॉन ए चा क्यूब. म्हणजे व्हॉल्यूम इज डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इज डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम. जर कन्व्हर्जन फॅक्टर बाळांनो, याच्या अगोदर एक फॉर्म्युला होता रे. अरे असं काय झालं? एक फॉर्म्युला पळायला वाटतंय, जाऊ दे, बघू आपण त्याला कुठे गेलाय तो. बरं, कन्व्हर्जन फॅक्टर बघा, जर 1 एमस्ट्रॉंग असेल तर सेंटीमीटर मध्ये किती असतं? 10⁻⁸ असतं. जर तुमचं बाळांनो हे मीटर मध्ये करायचं असेल एमस्ट्रॉंगला तर 10⁻⁻10 असतं. आणि तुमच्या 1 करायचं असेल -10⁻10 असतं. कारण हे न्यूमेरिकल सोडवायला मला लागणार आहे म्हणून मी सांगतोय. पुढे चला, लास्ट हा फॉर्म्युला मात्र लर्न करा. याच्यावरून खूप सारे प्रॉब्लेम्स आलेले आहेत, हे उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण घेऊयात. जरा सर आलेत, जाऊ द्या, मला काही नाहीये, पण सरांना थोडा वेळ होतोय, तर आपण थोडं थांबूयात. ठीक आहे, त्याबद्दल सॉरी. राहिलेलं आपण उद्याच्या लेक्चर्स मध्ये शिकूयात. नाही कळलं शिका, नाही समजलं समजून घ्या, नाही कळलं मला पर्सनली विचारा, आपण सगळे डाऊट क्लिअर करूयात. चला, ओके, थँक्यू. भेटूयात उद्याच्या लेक्चर्स मध्ये.